फोडणीला आपल्याला मोहरी, त्यानंतर जिरं, ह्याच्यात तुम्ही लाल मिरची देखील घालू शकता, परंतु मी इथे आता कढीपत्ता, हळद घालायची नाही अजिबातच नाही, नाहीतर मग साराचा रंग बदलतो, चवही बदलते. हळद अजिबात घालायची नाही, सवयीने पण नाही घालायची. हिंग आणि त्यानंतर साधारण पाव चमचा इतकं तिखट. लाल मिरची, ती जी गोटा मिरची असते ना छोटी गोल गोल आकाराची, तर ती पण ह्यामध्ये छान दिसते घालायला, आणि ती खूप तिखट असते बरं का. म्हणजे आपल्याला ती सुंदर दिसते म्हणून आपण जास्त घालायची नाही. ती प्रचंड तिखट असते. ती सुरुवातीला त्याचा तिखटपणा जाणवणार नाही, परंतु जेव्हा हे सार आपण ठेवतो त्या मिरची सकट, नंतर मात्र ते भयंकर तिखट होते. आणि आता आपण ह्याच्यावरती थोडी कोथिंबीर घालूया. ह्याच्यात कोथिंबीर सुद्धा अगदी मस्त आहे, म्हणजे खरंच सांगते अगदी चिमूटभर कोथिंबीर लागते. खूप आपण घालू नाही शकत कारण ते सारे तोंडात येतं, म्हणजे चोथीड चोथीड होईल. तर जास्त घालायची नाही कोथिंबीर, पण जे काही चिमूटभर आपण एवढी एवढी घालू ना, त्यांनी पण त्याची चव अतिशय छान येते. सो सारामध्ये फोडणीच्या नंतर किंवा आधी कोथिंबीर पसरवून ठेवलीत आणि वरनं फोडणी दिली तरीही चालेल, त्याचा पण एक वेगळा स्वाद येईल. चला, आपलं सार एकदम तयार झालंय. हे बघा, मस्त दिसतंय आणि वासही छान येतोय, कारण फोडणीमध्ये आपण मोहरी, जिरं, त्यानंतर कढीपत्ता, लाल तिखट आणि हिंग असं सगळं व्यवस्थित घातलंय. आपण हिंग पाव चमचा घातलाय, लाल तिखट पण पाव चमचा घातलाय, जिरं आणि मोहरी एक म्हणजे एक लहान चमचा. आपला हा जो चमचा असतो ना, हाफ TSP जो असतो तो साधारण भरून सगळ्याचं माप आहे.